वारकऱ्यांचा पायी प्रवास सुखकर व्हावा या उद्देशानं पैठण ते पंढरपूर या पालखी मार्गाचं काम होणार होतं, परंतु पाटोदा तालुक्यातून जात असलेल्या या पालखी मार्गाचं काम मागील 5 वर्षांपासून रखडलेल्यानं वारकऱ्यांसह सामान्य नागरिकांना खडतर प्रवास करावा लागत असल्यानं वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनीच याकडे लक्ष देण्याची गरज असल्याचं शेतकरी नेते गणेश कवडे यांनी सांगितलं। भारतीय कम्युनिस्ट पक्ष किसान सभा शेकापच्या बेमुदत साखळी उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आले असता मनोगत व्यक्त करताना म्हणाले, बेमुदत उपोषणाचा आज 6वा दिवस असून विविध मान्यवरांनी आंदोलनाला पाठिंबा दिलाय। आज या ठिकाणी जो शेतकऱ्यांचा महत्त्वाचा प्रश्न आहे 25% ॲग्री विमा, जे आतापर्यंत आपण जर बातम्या पाहिल्या तर कृषी मंत्र्यांनी सांगितलं होतं की तुमची दिवाळी गोड होणार। दिवाळी होऊन 2 महिने होत आले तरी पाटोदा तालुक्यातील बऱ्याच शेतकऱ्यांना किंवा शेतकऱ्यांनाच कुठल्याही प्रकारचा ॲग्री विमा पडला नाही। यासाठी वेळोवेळी शेतकरी रस्त्यावर उतरत आहेत, रस्त्यावर उतरून आंदोलनाची चळवळ उभा करत आहेत। या चळवळीतून आत्तापर्यंत वेगळ्या वेगळ्या प्रश्नावर अनेक नेत्यांनी चळवळीतून आंदोलनं केली। त्याच प्रश्नासाठी व पैठण पंढरपूर हा रस्ता जो पाटोदा शहरामधून जो रस्ता गेलेला आहे, त्या रस्त्याची जर परिस्थिती दुरावस्था जर आपण पाहिली तर खाली जाताना पारगाव रोडला जो जायचा रस्ता आहे त्या रस्त्यावर वेळोवेळी नफरवाडी असेल, पारगाव असेल, नानपटवाडी असेल, दिगोळ असेल किंवा खाली भीमनगर असेल, साठेनगर असेल, पाटील गल्ली असेल, ब्राह्मण गल्ली असेल, या दळणवळणाच्या रस्त्यावरून वागणारे त्यांच्या बऱ्याच लोकांचा जर रिसर्च केला तर आज मणक्याचे आजार त्यांना उपजवले आहेत। म्हणजे ह्या शासनाने जो रस्त्यासाठी एवढं मोठं बजेट खर्च केला, नितीन गडकरी साहेबांनी पूर्ण देशाला एकमेकाची वाहतूक जोडण्यासाठी जो हा केलेला आहे, तोच आज शेतकऱ्यांच्या किंवा नागरिकांच्या मणक्याशी खेळल्या जात आहे। ते फक्त त्या गुत्तेदाराच्या चुकीमुळे आणि त्या गुत्तेदाराच्या काम न करण्यामुळं ही परिस्थिती आज या नागरिकावर येऊन ठेपलेली आहे। ती आज शेवटच्या टोकालाही आलेली आहे। सर्व नागरिक असतील, हे असतील, रस्त्यावर उतरत आहेत आणि या रस्त्याच्या विरोधात बोलत आहेत। पण त्या विरोधात आमचे नेते कॉम्रेड नागरगोजे, भारतीय कामगार पक्ष आणि भारतीय किसान कम्युनिस्ट पक्ष या सर्वांनी मिळून, शेतकरी नेते राजाभाऊ देशमुख असतील, आमचे भाई विष्णुपंत घोलप असतील, चक्रपाणी दादा असतील, यांनी सगळ्यांनी मिळून हे साखळी उपोषण तहसीलच्या दारामध्ये हे दोन्ही प्रश्न महत्त्वाचे ॲग्री विमा आणि पैठण पंढरपूर रस्ता यासाठी हे प्रश्न घेऊन हे अनेक लोक नागरिक येऊन भेटी देत आहेत। त्या भेटी देऊन त्यांना समर्थन देत आहे। या सर्व पक्षाच्या प्रेरणेतून आणि यांच्यातून जी विचारधारेतून तयार झालेला राष्ट्रवादी पक्ष, जे आज शरदचंद्रजी पवार साहेब यांचे संस्थापक आहेत, त्यांचा आज वाढदिवस आहे आणि त्या निमित्त यांच्या विचारातून जो पक्ष उभा राहिला त्याचा एक सदस्य म्हणून मी आज कॉम्रेड नागरगोजे असतील किंवा हे सर्व शेतकरी चळवळीतील आमचे नेते असतील यांना पाठिंबा देतो आणि ह्यांनी जे आंदोलन पुकारलेलं आहे या आंदोलनाला सर्व शेतकऱ्यांचा तालुक्यातून पाठिंबा आहे। वेळोवेळी सर्व लोक फोन करीत आहेत की बाबा ॲग्री विम्यासंदर्भात काय झालं किंवा पैठण पंढरपूर रस्ता काम चालू झालं का। एक काल तहसीलदार साहेबांनी कॉम्रेड नागरगोजे आणि यांना भेट दिली आणि त्यांनी त्या रस्त्याचा प्रश्न मार्गी लावा असा प्रश्न दिला। पण आज जर रस्त्यावर जाऊन पाहिलं तर एक थोडा मुरुम नुसता त्या रस्त्याच्या कडीचा उकारला आहे आणि तो तिथं खड्ड्यात टाकला आहे। पुन्हा पाणी आलं, पाऊस आलं की तो तितकाच चिखल होतोय आणि तो चिखल झाल्यानंतर त्या रस्त्याची पुन्हा अजून दुरावस्था होती आणि पुन्हा अजून त्याच्या विरोधात आंदोलन करून पुन्हा रस्त्याचे आंदोलन करावं लागेल। म्हणजे असे किती वेळा या पैठण पंढरपूरच्या रस्त्यामुळे आंदोलन करायची, हा प्रश्न माझा नितीन गडकरी साहेबांना आहे की गडकरी साहेब, आपण जरी देशाची वाहतूक योजना जी आहे खरंच आपण खूप सुंदर काम केलेलं आहे, परंतु ह्या खालच्या जी लोक आहेत, तुमचे जे खालचे नेतेगण आहेत, यांच्या चुकीच्या धोरणामुळं आणि लोकप्रतिनिधीचं लक्ष नसल्यामुळं आज नागरिक अतिशय पाटोदा तालुक्यातील संकटात आहे। कारण आज मणक्याचे आजार असतील किंवा गाडीहून पडण्याचा प्रकार असेल, लहान लेकरं चिखलानी शाळेत चालले तर भरलेला प्रकार असेल, अशा अनेक प्रकार ह्या पैठण पंढरपूर रस्त्यामुळे होत आहेत। आणि तसेच खाली जर तुम्ही गेलात तर डोंगरकिनीकडे जाणारा जो मार्ग आहे, डोंगरकिनी चुंबळीच्या पुढे गेलात तर तो वनामधून जो मार्ग गेलेला आहे, वनाचा आणि त्या घाटाच्या रस्त्याचा काय प्रश्न आहे तो सुद्धा तात्काळ मिटवला पाहिजे। कारण तिथून सुद्धा डोंगरकिनीचे जे लोक आहेत पाटोदा बाजारपेठेत जर यायचं म्हणलं तर आज टाळत आहेत।
पाटोद्याची बाजारपेठ सोडून ते बीडला जात आहेत. आज 50 किलोमीटर त्यांना काही वस्तू आणायची म्हणलं तर जावं लागत असं. 20 किलोमीटर जे पाटोदा आहे, 15 किलोमीटरवर पाटोदा आहे, ते सोडून आज त्यांना बीडला 60 किलोमीटर शेतकऱ्याला जायची वेळ येत आहे. तर तात्काळ या प्रश्नाकडे लक्ष देऊन या आंदोलनाच्या ज्या मागण्या आहेत त्या आपण मान्य केल्या पाहिजेत. नसता या मागण्या जर तुम्ही मान्य केल्या नाहीत तर कॉम्रेड नागरू गजे, भाई विष्णुपंत घोलप, राजाभाऊ देशमुख, चक्रपाणी दादा यांच्या नेतृत्वाखाली तीव्र आंदोलन अजून याच्यापेक्षा छेडण्यात येईल याची नोंद शासनाने घ्यावी. एवढंच बोलतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. नमस्कार. JS न्यूज चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका.